आज मी तुम्हाला अत्यंत पौष्टिक असं गाजर बीट सूप दाखवणार आहे. हे सूप तुम्ही रात्री हलकं जेवण म्हणून घेऊ शकता किंवा दुपारच्या वेळी सुद्धा घेऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणीता. किचन विथ प्रणीतामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी आपल्याला सर्व भाज्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मग चिरून घ्यायच्या आहेत. इथे मी एक बीट घेतलेला आहे. बीटचं साल काढून चिरून घेतलेलं आहे. सोबतच चिरलेला एक टोमॅटो, चिरलेला एक कांदा, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक गाजर, लसूण पाकळ्या तसेच थोडंसं आलं घेतलेलं आहे. आता या सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये घालायच्या आहेत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता कुकरला झाकण लावून आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरला 3 शिट्ट्या झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे. आता आपल्याला सर्व कुकरमधील भाज्या एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्यातील पाणी निथळवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याला सुद्धा खूप छान रंग आलेला आहे. आता या सर्व भाज्या आपल्याला मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता आपण फोडणी देणार आहोत. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये अर्धा चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे. शक्यतो गाईचं साजूक तूप घ्यायचं आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं भाज्यांमधील पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेली पेस्ट घालायची आहे. आता उरलेलं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्हाला सूप किती घट्ट हवंय, किती पातळ हवंय त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सोबतच इथे मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि आपल्याला यावरती अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आणखी 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आपलं पौष्टिक गाजर बीट सूप तयार आहे. आता हे आपण सर्व्ह करून घेऊया. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.